नमस्कार, मी श्वेता. साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. ग्रॅज्युएशन नंतर बऱ्याच जणांचं एकच स्वप्न असतं, ते म्हणजे मोठ्या पगाराची नोकरी. पण ही मोठ्या पगाराची नोकरी नेमकी कशी मिळवायची हेच सांगण्यासाठी साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत शिक्षण तज्ञ आणि सीए असणारे निलय मेहता सर. सगळ्यात आधी आपण त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूयात. नमस्कार सर, खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आपण आजच्या या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू करण्याच्या आधी निलय मेहता सर यांची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते. निलय मेहता हे निलया आयकॅट्स या संस्थेचे संस्थापक आहेत. सीएच्या प्रॅक्टिसमध्ये तरुणांमध्ये स्किल्सचा अभाव पाहता त्यांनी निलया आयकॅट्स याची स्थापना केली. निलया आयकॅट्सच्या 9,000हून अधिक विद्यार्थ्यांना करिअरमध्ये प्रचंड यश, अगदी 20 लाखांपर्यंत सॅलरी ग्रोथ सुद्धा मिळालेली आहे. निलया आयकॅट्स हे कदाचित भारतातलं एकमेव कॉलेज आहे जिथे 100% जॉब गॅरंटी स्टॅम्प पेपरवर दिली जाते आणि 2008 पासून प्रत्येक नियमित विद्यार्थ्याला लाखोंचा जॉब पण लागतो म्हणजे लागतोच. निलयाच्या या प्रभावी शिक्षणामुळेच आणि मुलांना स्वतःच्या पायावर उभ्या करण्याच्या कार्यामुळेच निलय सरांना असंख्य पारितोषिकांनी सुद्धा गौरवण्यात आलेलं आहे. चला तर मग आजच्या या चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत. सरांना पहिला प्रश्न विचारूयात की निलय सर, फायनान्स आणि कॉमर्स यामध्ये खरं तर जॉबच्या संधी खरं तर खूप आहेत, पण या क्षेत्रामध्ये मोठ्या पगारांचे जॉब मिळावे, कॉर्पोरेट जॉब मिळावे हे प्रत्येकाला वाटतं. हे नेमकं कसं शक्य आहे, यासाठी काय करायला हवं? पहिली गोष्ट तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे की फायनान्स आणि कॉमर्समध्ये जॉबच्या संधी भरपूर आहेत. लाखो जॉब येतो आणि पुढचं फ्युचर बघतोय ना, जसं भारत बिझनेसमध्ये फायनान्समध्ये जगाची आर्थिक महासत्ता बनेल, पुढच्या काळात पण लाखो करोडो संधी फायनान्स आणि कॉमर्सच्या क्षेत्रात उपलब्ध होणार आहेत. तर ह्या संधी हस्तगत कशा करायच्या, हे करोडोंचे जॉब, मोठे मोठे जॉब कसे मिळवायचे, तर अगदी साधं उत्तर आहे. कारचा ड्रायव्हर व्हायचं असेल तर ड्रायव्हिंग स्किल्स यावे लागतात ना, कार चालवता यावी लागते ना. तेच जर आपल्याला F1चा रेसर कारचा ड्रायव्हर व्हायचं आहे तर कार चालवण्याबरोबर हाय लेवलचे स्किल पण लागतात. तसंच फायनान्स कॉमर्समध्ये जर मोठे जॉब पाहिजे असतील ना, तर नुसतंच प्रॅक्टिकल करून नाही, त्याच्यात अगदी हाय लेवलचे काही 5 स्मार्ट स्किल्स घ्यावे लागतील. मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो ते काही स्किल्स. तर तुम्हाला 5 स्मार्ट स्किल जर असतील ना, तर फायनान्स आणि कॉमर्समध्ये खूप हाय लेवलच्या जॉबपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. कुठले ते 5 स्किल? सो पहिली गोष्ट, इंडस्ट्रीला जे हवं आहे ते नॉलेज पाहिजे तुमच्याकडे. GST आलं, इन्कम टॅक्स आलं, अकाउंटिंग ॲक्च्युअल कसं करायचं, कशा पद्धतीनं फायनान्स बँकिंग हँडल केलं जातं, म्हणजे इंडस्ट्री रिक्वायर्ड नॉलेज पाहिजे, नुसतंच बुकिश नको. दुसरी गोष्ट हवी ती म्हणजे टेक्नॉलॉजी. आजचा काळ टेक्नॉलॉजीचा हो, नुसतं टॅली प्राईम किंवा टॅलीचं लेटेस्ट करून नाही चालणार. SAP शिकलं पाहिजे, जे करोडोंच्या कंपन्यांमध्ये वापरलं जातं. MS ऑफिस, त्याचा ॲडव्हान्स यूज कसा करायचा आहे, एक्सेलचा ॲडव्हान्स यूज कसा करायचा आहे, टॅक्सेशनचे पोर्टल्स कशा पद्धतीनं वापरायचे आहेत, PPTचे प्रेझेंटेशन्स, ह्या सगळ्या, प्लस ई-कॉमर्स आलं, ई-बँकिंग आलं, हे सगळे स्किल्स हस्तगत केले पाहिजेत. तिसरं स्किल्स आलं ते म्हणजे प्रॅक्टिकल स्किल. मी सगळं शिकलो आहे पण ह्याचा वापर करता येतोय का, मग ॲक्च्युअल कंपन्यांची मी कामं केली आहेत का, त्याच्यावर प्रॅक्टिस केली आहे का. तर हे प्रॅक्टिकल स्किल्स अतिशय महत्त्वाचे. कार प्रॅक्टिकली आली तरच ड्रायव्हर घेतो ना आपण, त्याच पद्धतीनं. चौथं स्किल आहे सॉफ्ट स्किल. मला सगळं येतं आहे पण मला बोलताच येत नाही, मी 4 लोकांपुढे बोलायला घाबरतोय, कसं जमेल. मला तो कॉन्फिडन्स पाहिजे, कम्युनिकेशन स्किल्स पाहिजेत, माझी पर्सनॅलिटी रुबाबदार पाहिजे. हे झाले सॉफ्ट स्किल. आणि मग 5वं, इंटरव्ह्यूची भरपूर प्रॅक्टिस करणं, लोकांसमोर इंटरव्ह्यूला अगदी कॉन्फिडेंटली स्वतःला पुटअप करणं. हे 5 जर स्मार्ट स्किल असतील तर जगातलं कुणीही तुम्हाला मोठ्या पगारांच्या जॉबपासून अडवू शकत नाही. 15 वर्ष झाली, 2008 पासून आम्ही निलयामध्ये हेच बघतोय. अहो, आमचे कित्येक स्टुडंट आज 12 लाख, 15 लाख, 18 लाख, 20-20 लाखाच्या सॅलरीपर्यंत पोहोचलेत. 100% सगळ्यांना जॉब मिळतो, ज्याने पण हे स्किल हस्तगत केलेत त्याला. आणि एवढी गॅरंटी आम्हाला ह्या स्किलवरती की आम्ही लेखी स्टॅम्प पेपरवर 100% जॉब गॅरंटी देतो. तर ही सगळे 5 स्किल हस्तगत करा. जर तुम्हाला फायनान्स कॉमर्सला मोठे जॉब पाहिजेत, मोठे पगार पाहिजेत, तर डोळे झाकून निलया आयकॅट जॉईन करा आणि हे 5 स्किल्स शिकून घ्या. निलया आयकॅट्स जॉईन केल्यानंतर हे 5 स्किल्स अर्थातच प्रत्येक विद्यार्थी शिकेल. फायनान्स आणि कॉमर्सच्या या क्षेत्रात संधी ग्रॅब करण्यासाठी आता निलया आयकॅट्समध्ये नेमके कोणकोणते कोर्सेस आहेत आणि ते कोण करू शकतं हे मला विचारायचं आहे.
निलय आयकॅट्समध्ये 2 कोर्सेस आहेत महत्त्वाचे. मी पुन्हा ते 2 कोर्सेस आहेत स्क्रीनवरती दाखवतो. CAM अकाउंट्स मॅनेजरचा कोर्स जो 7 ते 8 महिन्यात तुम्हाला अकाउंट्स टॅक्सेशनचे सगळे स्किल शिकवतो. आणि दुसरा कोर्स CAFM म्हणजे फिनान्स मॅनेजर, जो खरं तर MBA पेक्षा बेटर, अफोर्डेबल आणि अगदी जॉब गॅरंटेड असा मानला जातो. तर दुसरा कोर्स हा फायनान्स मॅनेजर जो 1 वर्षातच फक्त फायनान्स मॅनेजर बनवतोय. कुणासाठी आहेत हे कोर्सेस? तर 5 प्रकारच्या लोकांसाठी. पहिली गोष्ट, BCom BBA झालेले व करणारे सुद्धा. अगदी SY किंवा TY BCom मध्येच कित्येक मुलांनी CFM केलंय आणि BComचा रिझल्ट लागायच्या आधी त्यांना स्टार्टिंग सॅलरी 4-4-4.5 लाख पण मिळालेली आहे. तर ह्याच्या बरोबर किंवा BCom BBA झाल्यानंतर करता येतो. दुसरी कॅटेगरी म्हणजे BSc इंजिनियर, असे सायन्स किंवा आर्ट्सचे ग्रॅज्युएट. काय सर त्याच्यानंतरही कॉमर्सला येता येतं? हो, कित्येक मुलं आहेत ज्ञानेश्वर थोरात सारखे, अंजली वाजपेयी सारखी, की इंजिनिअरिंग झाल्यावर पण हविष्यश आला होता आणि ह्यांनी फायनान्समध्ये खूप उत्तम करिअर केलं त्याच्यानंतर. तिसरी कॅटेगरी आहे MBA MCom नंतर करता येतं. चौथे, जॉब करत असणाऱ्या लोकांसाठी स्पेशली मॉर्निंग 7 ते 9ची बॅच आहे की जी केली की त्यांना पुढे पगारात ग्रोथ मिळतात. आणि गृहिणींसाठी खास दुपाराची स्पेशल बॅच आहे जिथे त्या येऊन घर सांभाळत शिकतात आणि मग पुढे जॉबला लागतात. सो अशा 5 कॅटेगरींसाठी हे CAM आणि CFM कोर्सेस आहेत. नाही, नक्कीच सर. आता इतक्या महत्त्वाच्या विषयावर प्रेक्षकांमधनं सुद्धा आता आपल्याला काही प्रश्न आलेले आहेत. आता हे प्रेक्षकांमधले आपण प्रश्न घेऊया. तर आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे साताऱ्याहून मधुरा शिंगाडे यांचा. आता त्या विचारतात असं की निलयामधून कोर्स केल्यानंतर किती सॅलरी मिळते आणि सॅलरीत वाढ होते का? मधुरा, मुलांना खूप सुंदर पद्धतीनं शिकवलं जातं निलयामध्ये. आणि हे सगळे 5 स्मार्ट स्किल्स म्हटले ते तयार केल्यामुळं ना अगदी स्टार्टिंग सॅलरी 5 लाखांपर्यंत मिळते बरं का मुलांना. म्हणजे कमीत कमी सगळ्या बॅचमधले 33% 1/3 स्टुडंट असतात की जे 3 ते 5 लाखाची स्टार्टिंग सॅलरी घेतात. 1/3 स्टुडंट मीडियम असतात की जे 2 ते 4 लाखाच्या मध्ये त्यांना स्टार्टिंग सॅलरी मिळते. आणि काही जण जे असतात ना की अभ्यास कमी करतात, दांड्या मारतात, त्यांना पण माहिती आहे अराउंड 2 ते 3 लाखाच्या अराउंड स्टार्टिंग सॅलरी दिली जाते. सो ओव्हरऑल बघितलंस तर तू 5 लाखापर्यंत स्टार्टिंग सॅलरी मिळते. आणि आता मागच्या 3 वर्षात तर 3D Dassault, L&T सारखी कंपनी, BNY सारख्या कंपन्या, ह्या फिनटेक म्हणून कंपनी, SKP आहे, अर्न्स्ट अँड यंगनी पण 25-25 मुलं 4 लाख, 4.5 लाख, 3.5 लाख, 3.25 लाख अशा सॅलरीने उचललीत. ह्या सगळ्या कंपन्यांचे सॅलरी ब्रॅकेटच 3 ते 5 लाखाच्या दरम्यान आहेत. सो सगळ्या व्हरायटीच्या आहेत. आणि ग्रोथ बाबत जर म्हणशील ना शिंगाडे मॅडम तुम्ही, तर ग्रोथ अगदी काही वर्षात 5 ते 10 वर्षात 20-20 लाखापर्यंत ग्रोथ होतीये. कित्येक मुलं, अगदी सटाण्याचा एक निकुंभ म्हणून स्टुडंट आहे प्रसाद निकुंभ, पुण्यातला फुलफगर आहे, तेजस जोशी म्हणून आहे, एक मयूर सुखराणी म्हणून आहे, कौशिक हरळीकर आहे, लीना तोतला आहेत. असे शेकडो मुलांचे लिस्ट आहेत की जे आज 12 लाख, 15 लाख, 18 लाख, 20-20 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न कमवत आहेत. तर हे कोर्सेसच झटपट जॉब आणि पुढे लाखोंची ग्रोथ देणारे कोर्सेस म्हणून ओळखले जातात. नाही, नक्कीच खऱ्या अर्थाने आता हे कोर्सेस कोण कोण करू शकतं हे सुद्धा मला जाणून घ्यायचंय. पण त्याआधी तुम्ही इतकं सगळं सांगताय निलया आयकॅट्स विषय, तर माझ्या मनात एक प्रश्न आलेला आहे की निलया आयकॅट्स अशी नेमकी काय जादू करतं की ज्यामुळे 100% जॉब सर्वांना लागतो? अच्छा, जादू नाही करत बरं का. जादूगर असलो असतो तर अल्ला मंतर कोल्हा मंतर छू करून जॉबला लावलं असतं. आम्ही उत्तम शिक्षक आहोत. आम्ही शिकवतो, स्किल्स घडवतो आणि जो 90% अटेंड करतोय आणि आम्हाला सपोर्ट करतोय स्वतःमध्ये चेंजेस करायला, त्यालाच 100% जॉब गॅरंटी दिली जाते. तर काय करतो आम्ही? मी पुन्हा एकदा स्क्रीनकडे जातो. निलयाची ही खासियत आहे. प्लीज स्क्रीन घ्याल का ह्यातली? तर निलयाची खासियत आहे, पहिली गोष्ट मी म्हटलं तसे 5 स्मार्ट स्किल्स, ही पहिली खासियत. दुसरी निलयाची खासियत, ह्या पहिल्या स्किलमध्ये सगळी टेक्नॉलॉजी, 200 कॉम्प्युटरच्या लॅब्स आहेत, सगळ्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी, लेटेस्ट बुक, लेटेस्ट नोट्स, अगदी GST इन्कम टॅक्सला 15 दिवसापूर्वी झालेला बदल तुम्हाला शिकवला जातो. ही खासियत पहिली स्किल्स, 5 स्मार्ट स्किल्स. दुसरी खासियत म्हणजे टीचिंग. निलयाचं बेस्ट टीचर्स आहेत, 4 चार्टर्ड अकाउंटंट आहेत शिकवायला, कंपनी सेक्रेटरी, LLB झालेली लोक, प्रॅक्टिकल फील्डमधली, खूप प्रेमाने इन्स्पायर करून शिकवतात. मी अगदी खात्रीनं सांगतो 15 वर्षात आमच्याकडे लेक्चर ऑफ झालीत अशी वेळच येत नाही.
15 वर्षात बाहेर कॉलेजला बघा ना, दर आठवड्यात कित्येक लेक्चर्स ऑफ असतात. सो ही टीचिंग ही खासियत आहे. आमच्या टीचिंग मेथडॉलॉजीज प्रॅक्टिकली शिकवणं, प्रत्येकाला इन्स्पायर करणं, त्याच्यामुळं निलयाचा प्रत्येक स्टुडंट इम्प्रूव्ह होतो. तिसरी खासियत केअर, पर्सनल अटेन्शन 100%. 10 मुलांचे ग्रुप करून मराठी मुलांना पण आम्ही इंग्लिशमध्ये तयार करतो. कुणाला भीती वाटतेय, कुणाला काही कमी जमतंय, जमत नाहीये एखादा सब्जेक्ट, त्यांना रिव्हिजन घेणं, बूस्टर बॅच घेणं, 2-2 लोकांनाही पकडून पर्सनलाइज ट्रेनिंग देणं, हे सगळे प्रकार केले जातात. चौथी गोष्ट एम्प्लॉयर. 1000च्या वरती एम्प्लॉयर्स MNC आणि SME आमच्याकडे आहेत. त्याच्यामुळं कधीही शेकडो हजारो जॉब अवेलेबल असतात. मुलांना जॉब कमीच पडत नाहीत. आणि शेवटची गोष्ट म्हणजे 100% जॉब. एकमेव कॉलेज असं आहे की जे जॉब लागल्याशिवाय तुम्हाला सोडतच नाही. जॉब लागूनच इथून बाहेर पडायचं. आणि अशा पद्धतीने या 5 खासियत दिल्यामुळे आमच्या प्रत्येक मुलांना स्टार्टिंग सॅलरी ही 5 लाखाची मिळते आणि पुढे 20-20 लाखाची ग्रोथ पण मिळत आहेत. आता ह्या 20 लाखाच्या ग्रोथ मिळण्यासाठी ना आम्ही काही गोष्टी, एक तर इनडेप्थ स्टडी घेतो, MIS सारखे मॅनेजमेंट स्किल शिकवतो आणि एक स्पेशल वर्कशॉप घेतलं जातं. एक दिवस 1 लाख महिन्यापेक्षा वरती कसं पोहोचायचं, आणि त्याचा रिझल्ट आहे की ग्रोथ पण एवढ्या सुंदर होतात. नाही, नक्कीच खऱ्या अर्थाने निलया आयकॅट्स इथे 100% विद्यार्थ्यांना जॉबची गॅरंटी ही दिली जाते. त्यामुळे तुम्हाला सुद्धा कॉर्पोरेटमध्ये मोठ्या पगारांचे जॉब लागावे असं जर वाटत असेल, तुमचं हे स्वप्न पूर्ण व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर आजच तुम्ही निलया आयकॅट्स यांचे संपर्क क्रमांक आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. त्वरित संपर्क साधू शकता आणि तुमची ॲडमिशन सुद्धा घेऊ शकता आणि तुमचं हे स्वप्न सुद्धा पूर्ण करू शकता. आणखीन सुद्धा आपण या विषयावर अशी चर्चा पुढे करणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलेज. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कॉर्पोरेटमध्ये मोठ्या पगाराची नोकरी कशी आपण मिळवू शकतो याविषयी आपण चर्चा करतो आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण तज्ज्ञ CA निलय मेहता सर आहेत. याशिवाय ते निलया आयकॅट्सचे संस्थापक सुद्धा आहेत. आपण प्रेक्षकांमधून काही प्रश्न आलेले आहेत सरांसाठी, ते प्रश्न आपण घेतोय. सर, पुढचा प्रश्न आपण घेऊयात. पुण्याचे विजय कुलकर्णी यांनी तुम्हाला विचारलेला आहे की मला MBA करायची इच्छा होती, पण MBA करून पण माझ्या मित्रांना चांगले जॉब नाहीये, तर मी काय करू, असं विजय कुलकर्णी विचारतायत. खरंय विजय, ही अडचण आहे. तर ह्या MBAला ना MBA पेक्षा फास्टर, बेटर, अफोर्डेबल असा CAFM फायनान्स मॅनेजरचा कोर्स निलया आयकॅट्समध्ये उपलब्ध आहे. फास्टर का? कारण एकाच वर्षात होतं आहे. MBAला 2 लागतील तुला, इथं 1 वर्षात होत आहे. बेटर का? कारण ते 5 स्मार्ट स्किल्स, सगळी लेटेस्ट टेक्नॉलॉजीज, ऑलराऊंड एज्युकेशन, इंडस्ट्री रिक्वायर्ड एज्युकेशन, कम्युनिकेशन सगळं घडवतोय. सो तुझी डेव्हलपमेंट एका MBA मुलापेक्षा खूप बेटर होणार आहे. आणि अफोर्डेबल कशा पद्धतीनं माहिती आहे? कारण 2 वर्ष MBAचा खर्च साधारणतः 2 ते 3 लाख येतो. तोच जर तू CFM केलास तर पहिल्या वर्षीची फी अंदाजे 1.5 लाख तुला भरावी लागेल. दुसऱ्या वर्षात तुला 3 लाखाची तरी ॲव्हरेज सॅलरी मिळेल. अगदी कमीत कमी ॲव्हरेजचा जरी आपण हिशोब केला तरी, म्हणजे इथं 2 वर्षात निलया आयकॅट्समध्ये तुला 1.5 लाख नेट मिळणार आहेत, जे की MBA मध्ये 3 लाख जाणार आहेत. म्हणजे तुझा 3 ते 5 लाखाचा फायदा पण होतोय MBA मध्ये. एवढंच नाही विजय, मीच नुसतं नाही म्हणत, तुझे मित्रच नाहीत म्हणत जॉब मिळत नाही. मला आठवतंय एकदा ना असोचॅमचा एक रिपोर्ट होता. मी कदाचित एक माझ्याकडं एक स्लाईड आहे त्याची. सर, तर हा एक रिपोर्ट आहे बघा. असोचॅम म्हणून संस्था आहे. मी जराशी मोठं करतो, हे नाव पण तुम्हाला दिसेल स्क्रीनवरती, असोचॅम म्हणून. तर त्या असोचॅम संस्थेचा अहवाल आहे की फक्त 93% MBA ग्रॅज्युएट्स हे जॉबला कॅपेबलच नाही आहेत. 93% कॅपेबलच नाही आहेत. त्याच्या ॲज अगेन्स्ट विजय आम्ही 100%ना जॉब गॅरंटी देतोय. सांग बरं, हे कुठं मिळणार आहे? कुठलंही MBA देत आहे. सो एकच गोष्ट सांगेल, कसलाही विचार करू नकोस. आजच्या आज पुण्याला निलया आयकॅट्स सदाशिव पेठेत भेट दे आणि स्वतःची ॲडमिशन बुक कर. 1 वर्षानं तुझंही नाव इथं असेल आणि तूही सांगशील सगळ्या जगाला की निलयामध्ये 100% जॉब मिळतात. ओके विजय? नाही, नक्कीच. आता शिर्डीवरून प्रश्न आलेला आहे. शिवाजी पाटील यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ते म्हणतात की माझा मित्र म्हणाला की तुमच्याकडे कशावरून जॉब मिळेल, त्यापेक्षा MCOM कर, DTL कर, नाही तर MBA कर, मग मी काय करू, असा प्रश्न पडलेला आहे. शिवाजी पाटील, बर, शिवाजी चव्हाण, शिर्डी. चव्हाण. बरं चव्हाण साहेब, एक सांगा मला, म्हणजे आज एकमेव संस्था भारतातली अशी की जी स्टॅम्प पेपरवरती लेखी देते आहे.
आत्ताच आपण MBAचंही बघितलं की 93% जॉब मिळत नाहीत, हे गव्हर्नमेंटची संस्था स्वतः सांगते. आणि मी लेखी स्टॅम्प पेपरवरती देतोय. एक चार्टर्ड अकाउंटंट जो ह्या संस्थेचा अध्यक्ष आहे, TV वरती रेकॉर्डिंगमध्ये सांगतोय की जर तुम्ही 90% अभ्यास केलात तर आम्ही 100, म्हणजे अटेंडन्स जरी दिलात 90% अटेंडन्स फक्त, तरी आम्ही तुम्हाला 100% जॉब गॅरंटी देतो. नाही दिला तर फीस परत. अजून काय गॅरंटी पाहिजे? कुठलाही कोर्स, तुम्ही ज्या दुसऱ्या कोर्सेसची गोष्ट करता आहात, MCOM असो, डिटेल असो, 3 वर्षे 5 वर्षे 7 वर्षे देऊन जावा ना, विचारा ना. 1% तरी लोक तुम्हाला जॉब गॅरंटी लिहून देतील का? आणि मी फक्त 7 महिने 8 महिने किंवा 1 वर्षाच्या कोर्समध्ये लिहून देतोय 100% जॉब गॅरंटी. मीच नाही फक्त म्हणत आहे, चव्हाण साहेब माझे कित्येक जुने स्टुडंट आहेत. आता सुपेकर म्हणून एक स्टुडंट होते, महेंद्र आणि शीतल सुपेकर, 2 बहीण भावांनी ॲडमिशन घेतली. नंतर मागच्या 7-8 वर्षात त्यांच्या फॅमिलीतल्या 6 जणांनी हा कोर्स कंप्लीट केला. गौरव धारिया कोकणातला, तो आला. नंतर त्याच्या बहिणीला पूजा धारियाला त्यानं इथं शिक्षण शिकवलं. नंतर जेजुरीचे भोसले बंधू आहेत, मला फर्स्ट नेम नाही आठवत आहे, भोसले बंधू आहेत, त्या दोघांनीही, एकाचा झाला दुसऱ्यानी, अशी शेकडो उदाहरणं आहेत की स्वतःच्या भावाला आणतायत. का आणतायत? कारण ह्यांना विश्वास पटला. असे भरपूर आहेत. पण तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल आणि अटेंडन्स द्यायचा असेल ॲटलिस्ट 90%, तर नक्की या, तुम्हाला नक्की जॉब मिळेल. दुसरं कुठलंही कॉलेज तुम्हाला एवढे जॉब आणि एवढी गॅरंटी अजिबात देऊ शकणार नाही. नाही, नक्कीच. आणि निलया आयकॅट्स मध्ये ज्यांनी शिक्षण घेतलेले असे काही विद्यार्थी आहेत, त्यांची स्वतः प्रतिक्रिया आता आपण ऐकणार आहोत. एज्युकेशन ग्रुपमध्ये इथला एन्व्हायरमेंट सुद्धा फार चांगला आहे आणि इथले सगळे टीचर्स, मार्केटिंग टीम आणि इव्हन सगळेजण फार सपोर्टिव्ह आहेत. या पूर्ण कोर्समध्ये मला सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली शिकायला भेटल्या. अकाउंटिंग, GST, TDS या सगळ्यांचं मला प्रॅक्टिकल नॉलेज मिळालं. त्याच्यासोबत माझं कम्युनिकेशन सुद्धा बिल्डअप झालं आणि माझा कॉन्फिडन्स लेवल सुद्धा फार वाढला. याचं मला खूप भारी वाटलं. ते प्रॅक्टिकल स्किल आणि ग्रूमिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे सर्व शिकवतात. त्यापासून माझ्यामध्ये खूप फरक झाला. कम्युनिकेशनमध्ये, पर्सनॅलिटीमध्ये, ग्रूमिंगमध्ये ॲज वेल एज स्टडीमध्ये मला खूप फायदा मिळाला. निलयामध्ये मला तिथल्या टीचर्स आणि निलय सरांचा भरपूर सपोर्ट भेटला की ज्याच्यामुळे मी माझ्यात इम्प्रूव्हमेंट करू शकलो. मध्ये मी अकाउंट फिनान्स रिलेटेड प्रॅक्टिकल नॉलेज गेन केलं आहे. इथे टीचर्स सपोर्टिव्ह आहेत, फ्रेंडली आहेत. त्यानंतर मेन होतं कम्युनिकेशन, इंग्लिशमध्ये जाऊन बोलणं. ते कम्युनिकेशन सुद्धा माझं खूप परफेक्ट झालं. मॅमकडनं मला खूप सपोर्ट भेटला. त्यांनी आमच्याकडनं कम्युनिकेशनची खूप तयारी करून घेतली. त्यामुळे आम्हाला एक कॉन्फिडन्स आला की आम्ही जाऊन इंटरव्ह्यू देऊ शकलो. आणि आमचे सेकंड लेसन इतके छान आहेत ते लेसन्स की ते झाल्यानंतर इतकं मोटिवेट होतं स्वतःला की आपण एका टॉप ऑफ द हिल असं एक्सपिरियन्स फील करतो. आणि ते आपल्या पूर्ण लाईफ टाईमसाठी फार फार उपयोगी आहे. तर निलया आयकॅट्स मधल्या विद्यार्थ्यांची आपण प्रतिक्रिया पाहिल्या. सर, आणखीन एक प्रश्न प्रेक्षकांमधून आला. यांनी नेमकं आपलं नाव दिलं नाही. आता हे म्हणतायत की माझ्या मित्रांना निलया आयकॅट्स मधून मस्त जॉब लागलेले, मला CA FM करायचे आणि माझ्या बहिणीला कॅम्पमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे. मला माहिती आहे हे योग्य आहे, पण माझ्या आईला मात्र फी जास्त वाटते, तर तिला जरा तुम्हीच समजावून सांगा, असं हे म्हणतायत. घरातल्या सगळ्या मोठ्या लोकांना पण मी एक गोष्ट सांगेन, शिक्षण ही गोष्ट आयुष्यभरासाठी इन्कम देणारी इन्व्हेस्टमेंट असते. शिक्षण खर्च म्हणून कधीच बघू नका. शिक्षणाने उपयोग काय, का घेतोय शिक्षण? पुढे जॉब मिळावे, पुढे छान पगार मिळावे. 3 वर्षाचं नुसतंच ग्रॅज्युएशन केलं तरी लाखभरच्या आसपास कोर्सचा, क्लासेसचा खर्च येतो ना, लाखभरच्या आसपास. त्यातनं उत्पन्न काय होतं हो? पुढे जॉब पण मिळत नाहीत, ग्रोथ पण होत नाही. निलयाचा कॅम्प कोर्स 60 ते 80 हजारच्या फक्त फी मध्ये सगळे लेटेस्ट सॉफ्टवेअर शिकवतं, ज्याची बाहेर किंमत 1.5 लाख 2 लाख एवढी आहे. आणि पुढे जॉब 50-60 वर्ष लाखोंचे जॉब, 20-20 लाखांपर्यंत ग्रोथ. मग खरं तर हा स्वस्त नाही का कोर्स? खूप स्वस्त आहेत हे कोर्सेस. मग अशी मी MBAची आणि CFMची तुलना केली. 2 वर्षात तिथे 1.5-2 लाख खर्च होतो, इथं 1.5-2 लाख इन्कम होतं. सो हे सगळं बघताना हे कोर्सेस स्वस्त आहेत. आणि त्या दृष्टीनं इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितलं तर निलया आयकॅट्स ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट असणार आहे. नक्कीच सर. खरं तर आता शेवटचा प्रश्न मला विचारायचा की मोठे कॉर्पोरेट जॉब मिळायला हवे असं प्रत्येकाला वाटतं, तर एक यासाठी शेवटी जाता काय सांगाल, काय यशाचा मंत्र आहे?
यशाचा मंत्र एकच देईन मी, निलया आयकॅट्स, निलया आयकॅट्स, निलया आयकॅट्स आणि निलया आयकॅट्स. हाच एक यशाचा मंत्र आहे. कारण जे स्किल शिकवतोय, डोळे झाकून या, एकदा व्हिजिटला या. 8 मजली भव्य प्रिमायसेस, तिथे असलेल्या मेडिटेशन रूम, 200 कॉम्प्युटरच्या लॅब, मुलांशी बोला, टीचरशी बोला, मग तुम्हाला तो कॉन्फिडन्स येईल. इथलं वातावरणच वेगळं आहे, खूप सुंदर आहे. हे कॉलेज असावं तर असं. हा ज्यावेळी कॉन्फिडन्स येतो ना, मग ॲडमिशन डोळे झाकून घ्या. ॲडमिशन चालू आहेत दोन्हीही कोर्सेसच्या. डोळे झाकून या ॲडमिशनला. माझी संपूर्ण टीम जॉब लावल्याशिवाय तुम्हाला बाहेरच सोडणार नाही. पण ज्यांना अभ्यास करायचा आहे तीच मुलं या, ज्यांना मनापासून थोडे तरी कष्ट घ्यायचे आहेत स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी, तुम्हाला निलयाची दारं कायम उघडी असतील. निलया हे एक असं विश्व आहे जे प्रत्येक मुलाचं आयुष्यात करिअरचं स्वप्न पूर्ण करतं. बरोबर. या नाही, नक्कीच खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाच्या विषयावर खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं आणि आपल्या विद्यार्थ्यांनाही छान अपील केलं की तुम्ही सुद्धा तुमचं जर मोठे पगाराचं स्वप्न, कॉर्पोरेटमधले जॉबचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आजच निलया आयकॅट्समध्ये ॲडमिशन घ्या. सर, खरंच खूप मनापासून धन्यवाद इथे आलात त्याबद्दल. थँक्यू. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम TV.